चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या तुम्हाला सुद्धा जाणवत असेल आणि ती जर कायमची दूर करायची असेल तर यासाठी एकदम सोपा घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। मित्रांनो, बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळा हिवाळा असला तरी सुद्धा पिंपल्स येत राहतात। यामागचे कारण काही जणांच्या शरीरातील उष्णता वाढलेली असते आणि काही जणांचे नॉर्मलीच त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात। तर हे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचे आहे तर मित्रांनो 15 ते 20 मनुके घ्यायचे आहेत आणि मित्रांनो जे आपले पिवळे मनुके असतात ना ते मनुके घ्या आणि रात्री तुम्ही ते भिजत घालायचे आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्याचे जे पाणी आहे 1 कप पाण्यामध्ये तुम्ही भिजत घातलेले असतील तर ते पाणी गाळून प्यायचे आहे आणि जे मनुके आहेत ते सुद्धा चावून खायचे आहेत। मित्रांनो, तुम्ही हा उपाय 7 ते 8 दिवस करा। नक्कीच पहा तुमच्या चेहऱ्यावरील जी पिंपल्स येण्याची समस्या आहे ती दूर होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक ग्लोनेस यायला सुरुवात होईल आणि तुमचा चेहरा सुंदर दिसण्यास मदत होईल। मित्रांनो, नक्की तुम्ही हा उपाय एकदा करून पहा। तुम्हाला या उपायाने खूप सारे फायदे होणार आहेत। तुमचे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सोबतच तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहील आणि सकाळी तुम्ही मनुके खाल्ल्याने नक्कीच तुम्हाला एनर्जेटिक वाटेल आणि तुम्हाला नक्कीच जी कमजोरी वगैरे नेहमी वाटते ना तर ती दूर होण्यासाठी मदत होईल। तुम्ही आठवड्यातून तुम्हाला जर रोज नाही जमले तर नक्कीच 3 ते 4 वेळा हा उपाय करायचा आहे। नक्कीच तुमचा चेहऱ्यावरील पिंपल्स येण्याची समस्या, परत बऱ्याच जणांचा चेहरा हा ड्राय होतो, ऑइली होतो, तर या समस्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते। नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच नवनवीन खूप सारे व्हिडिओज चॅनलवर येणार आहेत, ते तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर येत राहतील। कमेंट सेक्शनमध्ये सांगा की पुढचा जो व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर यायला हवा, त्याबद्दलची नक्कीच एक चांगली माहिती तुमच्यासोबत मी घेऊन येईल आणि बाकीचे व्हिडिओ जे चॅनलवर आहेत ते सुद्धा पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका। व्हिडिओला शेअर नक्की करा। थँक्यू।